नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर हितेश सर पुन्हा ठिकाणी आयबीओपी आयएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतोय। मित्रांनो, आजची जी न्यूज आहे, आजची जी बातमी आहे, तुम्हाला सर्वांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मोठा झटका बसण्यात आला आहे आणि तो झटका असा आहे की तुम्ही काय या ठिकाणी आतापर्यंत तुम्ही जो पेपर सॉल्व्ह केला होता त्या पेपर मध्ये जर प्रश्न पहिला असेल तर त्याला 4 गोल असायचे। आता एमपीएससी ने 5वा गोल पण त्यात ऍड केलेला आहे आणि हा गोल जो ऍड केला आहे, हा गोल केला आहे 1 मार्च 2024 पासून हा निर्णय या ठिकाणी एमपीएससी करणार आहे। मग 5वा गोल काय असणार आहे? तुम्ही जे 4 गोल करत होते त्या 4 गोल मध्ये जर तुम्हाला 1 2 3 4 जे राईट उत्तर माहिती असेल तुम्ही त्या ठिकाणी गोल करायचं। पण आता हा जो 5वा गोल आलेला आहे त्या 5व्या गोलाचा असा आहे, जर तुम्हाला या प्रश्नाचं राईट आन्सर नाही माहिती आहे तर 5व्या गोला तुम्हाला या ठिकाणी राईट करायचा आहे। याचा अर्थ तुम्ही तो प्रश्न सॉल्व्ह केला नाहीये। पण जर तुम्ही कुठेही या ठिकाणी गोलाला राऊंड नाही केलं तर 5व्या गोलाला जर तुम्ही राऊंड नाही केलं तर तुमचा तो प्रश्न सॉल्व्ह केला आहे असे एमपीएससी कडून गृहीत धरला जाईल आणि तुमचे मार्क या ठिकाणी कापले जाणार आहेत। त्यामुळे अतिशय महत्त्वाची ही न्यूज आहे। ओके, आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही महत्त्वाचे गोष्टी सांगणार आहे, महत्त्वाचे प्रश्न सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही या व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला जे शेवटचे 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत ते या ठिकाणी फायदे तुम्हाला नक्कीच एक्झाम मध्ये होणार आहे। ग्रुप बी ची एक्झाम तुमची आलेली आहे, 4 तारखेला ही एक्झाम आहे, एमपीएससी कडून डिक्लेअर झालेली आहे। तर बघूया एमपीएससी ने काय या ठिकाणी नवीन रूल्स आणलेले आहे। बघा, अतिशय महत्त्वाची हे एक्झाम आपण बघतोय। तर बघा की एमपीएससी कडून या ठिकाणी 24 डिसेंबर 2025 ला एक परिपत्रक काढण्यात आलाय आणि त्या परिपत्रक मध्ये सांगण्यात आलेलं आहे की आता नवीन रूल मध्ये काय काय चेंजेस करण्यात आलेले आहेत। बघा, समजून घ्या मित्रांनो, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेच्या सुधारित उत्तरपत्रिकेबाबत म्हणजेच एमसीक्यू बद्दल या ठिकाणी एमपी सांगते, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरती प्रक्रियेमध्ये कालानुसंगत अद्ययावतीकरण नाविन्यपूर्णता धोरणाचा भाग म्हणून आणण्यात आला म्हणून विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षेकरता वापरण्याची उत्तरपत्रिका अधिक हेतूने सुधारित करण्यात येत आहे। म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नियमितपणा आणण्यासाठी, मोठ्या प्रमाणामध्ये प्रकारामध्ये लक्ष देण्यासाठी एमपीएससी या ठिकाणी प्रयत्न करत आहे। सुधारित उत्तरपत्रिका आयोगाच्या प्रचलित धोरणानुसार 2 प्रचितीमध्ये कार्बनलेस असणार असून परीक्षेनंतर उत्तरपत्रिकेची मूळ प्रत आयोगाकडे जमा करायची आहे, तर दुय्यम प्रत उमेदवाराने सोबत घेऊन जाण्याची मुभा आहे। तर लक्षात ठेवा, जे ओएमआर सीट असणार आहे या ओएमआर सीट मध्ये जे ओरिजिनल असणार आहे ते एमपीएससी कडे जमा करायचे आणि जे डुप्लिकेट असणार आहे कार्बन कॉपी ते तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे। ओके, उत्तरपत्रिकेत नमुन्यामध्ये तसेच वर्तुळ छायांकित करण्याच्या पद्धतीमध्ये खालील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे। बघा, नवीन नियम काय आपण बघूया, अतिशय महत्त्वाचा नियम आहे। तर बघा, पहिलं की सुधारित उत्तरपत्रिकेची मूळ प्रत 2 भागात असणार आहे। भाग 1 केवळ उमेदवारांना उत्तरे नमूद करण्यासाठी आहेत। बघा, या 2 भाग असणार आहे। भाग 1 असणार आहे फक्त तुम्हाला राऊंड करण्यासाठी, तर भाग 2 मध्ये परीक्षेचे नाव, उमेदवारी बैठक क्रमांक, विषय संकेतांक, प्रश्नपत्रिका क्रमांक, उमेदवारी आणि समिती स्वाक्षरी असणार आहे। बघा, या ठिकाणी भाग 2 जे तुम्हाला दिलेला आहे यामध्ये तुमचा रोल नंबर, तुमचा विषय संकेत सब्जेक्ट कोड, तुमचे प्रश्नपत्रिकेचा क्रमांक, तुमची उमेदवाराची आणि पर्यवेक्षण सर्वेक्षण स्वाक्षरी म्हणजे टीचर तुम्हाला सुपरविजन असतील त्याची सही या ठिकाणी घेतली जाणार आहे। उमेदवाराचा बैठक क्रमांक 8 अक्षरावर ऐवजी 7 अंकी असेल। बघा, पहिला तुमचा जो बैठक क्रमांक होता 8 अक्षरी राहायचा, आता 7च अक्षर या ठिकाणी असणार आहे। नंबर लक्षात ठेवा। तसेच सदर बैठक क्रमांक संबंधित जाहिरातीनुसार संपूर्ण निवड प्रक्रियेकरता कायम राहील। ओके, उमेदवाराने मूळ उत्तरपत्रिका जमा केल्यानंतर उत्तरपत्रिकेचा भाग 1 पासून भाग 2 समिक्षेकडे वेगळा करायचा आहे। म्हणजे भाग 1 आणि भाग 2 वेगळा या ठिकाणी करायचा आहे। प्रचलित पद्धतीनुसार कोणत्याही प्रश्नाचे अचूक उत्तर नोंदविताना उत्तरपत्रिकेत 4 पर्यायाचे वर्तुळामधून नोंदवायचे असले तरी उत्तरपत्रिकेत 5वा पर्याय वर्तुळ नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे। बघा, 5वा या ठिकाणी वर्तुळ समाविष्ट केलाय। सदर 5व्या पर्यायाचा वर्तुळ छायांकित करण्याबाबतचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे आहे।
मग 5व्या मध्ये तुम्हाला काय करायचं आहे ते एमपीएससी ने या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा, उमेदवाराने प्रत्येक प्रश्नाकरता उत्तर पत्रिकेवरील 5 पैकी कोणताही एक पर्याय निवडणे अनिवार्य आहे. म्हणजे कंपल्सरी तुम्हाला की आता तुम्हाला त्यापैकी एक निवडणं आवश्यक आहे. अन्यथा सदर प्रश्नपत्रिके गुणाच्या 25% अथवा 1/4 गुण उमेदवाराला प्राप्त होणाऱ्या एकूण गुणांमधून वजा किंवा कमी करण्यात येतील. बघा, जर तुम्ही या ठिकाणी गोलच नाही केलं तर तुमचे मार्क कापले जातील. एक एमपीएससी कडून डिक्लेअर केलेलं आहे. उत्तर पत्रिकेमध्ये सुधारणेसह उत्तर पत्रिकेच्या मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीमध्ये काही बदल करण्यात आले असून सदर कार्यपद्धतीचा तपशील खालीलप्रमाणे आहे. खालील प्रकरणी प्रत्येक प्रश्नाकरता 25% किंवा 1/4 गुण वजा कृती कमी करण्यात येतील. 5 पैकी एकही पर्याय छायांकित न करणे. जर 5 पैकी तुम्ही एकही पर्याय जर छायांकित नाही केला, गोल नाही केला, तुमचं मार्क कापले जाणार आहे. एकापेक्षा जास्त वर्तुळ छायांकित करणे किंवा त्याचा प्रयत्न करणं, जास्त जर एक पण केलाय, चौथं पण केलाय, तरी सुद्धा तुमच्या ठिकाणी मार्क कापला जाणार आहे. उत्तर पत्रिकेमध्ये दुरुस्ती करणे किंवा तसा प्रयत्न करणे. उत्तर पत्रिकेमध्ये सोडवलेले प्रत्येक चुकीचे उत्तर वरील प्रमाणे कार्यपद्धती अवलंबून करता एकूण गुणाची बेरीज अपूर्णांक झाली तरी अपूर्णांकातच लिहिली जाईल. जर ती अपूर्णांकामध्ये बेरीज झाली तर ती अपूर्णांकामध्येच लिहिली जाईल. खालील उत्तर पत्रिकेत अवैध समजण्यात येईल. बघा, चुकीचे समजण्यात येईल. उत्तर पत्रिकेमध्ये काय चेंजेस सांगितलाय पहिलं लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचं आहे की मूळ उत्तर पत्रिकेत पृष्ठ क्रमांक 2 वर विविध ठिकाणी स्वाक्षरी न केल्यास महत्त्वाचं या ठिकाणी सही सांगली आहे. आणि सही जर तुम्ही नाही केली, सिग्नेचर जर नाही केली तरी तुमच्या ठिकाणी उत्तर पत्रिका अवैध असणार आहे, ती चेक होणार जाणार नाही. काळ्या शाईचा बॉल पॉइंट पेन व्यतिरिक्त अन्य शाईचा प्रकारचा पेन वापरला, काळ्या शाईचा बॉल पेन हा सोडून जर तुम्ही निळा वापरला तर अशा वेळेला सुद्धा तुझा पेपर चेक केला जाणार नाही, कारण एमपीएससी ला काळ्या शाईचा बॉल पेन लागतो. ओके. उत्तर पत्रिकेतील असंबंध अथवा गैरवर्तवी शहरात चिन्ह नमूद केल्यास उमेदवाराला पुरवलेल्या पत्रिकेवरील पुस्तक क्रमांक उत्तर पत्रिका नमूद न केल्यास आणि मूळ उत्तर पत्रिकेवरील भाग 1 वर आणि इतर कोणत्याही प्रकारचे लिखाण केल्यास, असा सांकेतिक खूण केल्यास अथवा तसा प्रयत्न केल्यास, उत्तर पत्रिकेतील क्यूआर कोड, टायपिंग ट्रॅक अथवा अन्य छपाई केलेले मजकूर कोणतेही प्रकार खराब केल्यास, हे या ठिकाणी एमपीएससी कडून तुम्हाला महत्त्वाची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर तुम्हाला जे मी सांगितलं होतं व्हिडिओ सुरू व्हायच्या आधीच की अतिशय महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. तर प्रश्न क्रमांक पहिला तुमच्या समोर येतो आहे की भारतामध्ये कुठला असा स्टेट आहे ज्या स्टेटने आपले गरिबीचं अचिव्हमेंट केलंय आणि दारिद्र्य प्रमाण कमी केलेलं आहे. तर ते स्टेट आहे मित्रांनो केरळ. केरळ या स्टेटने या ठिकाणी भारतामध्ये या गोष्टी केलेल्या आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, भारतामध्ये समान नागरिक कायदा पास करणारं भारतातलं पहिलं राज्य कोण? तर या ठिकाणी उत्तराखंड या राज्याने भारतामध्ये पहिल्यांदा समान नागरिक कायदा पास केलाय. मग तुम्हाला या ठिकाणी मी काही क्वेश्चन देतोय, ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी कमेंट करायचं आहे आणि जर नाही जमलं तर पुढच्या लेक्चरला मी ते तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. या ठिकाणी जागतिक खो खो स्पर्धा जिंकणारा देशाचं नाव काय असणार आहे? महिला आणि पुरुष हा कुठल्या देशाने जिंकलाय ते या ठिकाणी मला पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, मलेरिया मुक्त झालेला देश कुठला असणार आहे हे मला तुम्ही या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि जगामध्ये कुठल्या देशावरती 16 वर्षाखालील मुलावरती सोशल मीडियावरती बंदी घातलेली आहे आणि भारताच्या कुठल्या न्यायालयाने आता जस्ट 2 दिवसामध्ये निकाल दिलाय. निकालामध्ये सांगितलंय केंद्र सरकारनं की भारतामध्ये सुद्धा 16 वर्षाच्या मुलांवरती सोशल मीडियावरती बंदी घालण्यात यावी. तर हे या ठिकाणी मला कमेंट मध्ये सांगा मित्रांनो. जर तुम्हाला चॅनल आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि या ठिकाणी कमेंट करा मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. धन्यवाद.